पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। इंधन दरवाढीवरून ऐतिहासिक बिंदू चौकात मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शनं। मनोज जरांगे पाटलांनी बैठकीत पैसे देऊन पब्लिक जमवली होती, अमोल खुणे यांचं खोचक विधान। साताऱ्यात छत्रपती महोत्सवाला उत्साहात सुरुवात। आणि नवी मुंबई विमानतळामुळे रोजगाराची संधी, शेकापच्या राज्य प्रवक्ता चित्रालेखा पाटील यांचा पुढाकार। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। दौंड शहरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी येते। बंद अवस्थेत असलेल्या जलतरण तलावाबाबत न्यूज अनकटने उचललेला मुद्दा अखेर परिणामकारक ठरलाय। न्यूज अनकटच्या बातमीची दखल घेत दौंड नगर परिषदेने तात्काळ कारवाई सुरू केली असून जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्यासाठी दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली आहे। 2018 आणि 19 मध्ये उभारण्यात आलेला या तलावावर मोठा खर्च झाला होता, मात्र तो अनेक दिवसांपासून बंद होता। प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता हालचालींना वेग आलाय। लवकरच हा जलतरण तलाव नागरिकांसाठी पुन्हा खुला होणार असल्याची माहिती समोर येते। पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि सोन्याच्या दरवाढीवरून कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झाली आहे। कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात आज केंद्र सरकार विरोधात विडंबनात्मक आंदोलन करण्यात आलंय। या आंदोलनातून शिवसैनिकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। आंदोलनात बैलगाडी, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रतिकात्मक मुखवटा घातलेला एक उभा तरुण आणि हातात घेतलेल्या उपहासात्मक फलकांनी सर्वांचंच लक्ष वेधलंय। खरं तर पंतप्रधानांचा चेहरा हा आशेचा चेहरा असतो, पण आजकाल पंतप्रधान बोलायला आले की लोक घाबरतात की बाबा ह्यो आणि आमच्यावर काय नवीन लादणार आहे। इकडे मंत्री बघितलं तर बुलेटवरनं कोण फिरायला लागले, कोण चालत फिरतंय, कोण ई बाईक घेऊन फिरताय। कशाला हे जनतेसमोर ढोंग करताय, इथं दाखवताय असं। आणि रोज विमानाने इकडं तिकडं, मुख्यमंत्री शेती करायला विमानानं जातात, हेलिकॉप्टरनं उडतात। मग जनतेनं काय करायचं? म्हणजे यांच्या चैने आणि जनतेनं त्रास सोसायचा काय, जनतेनं झालमुली खायची काय, ही वेळ आता आली आहे। इकडं सांगतात सोने खरेदी करू नका, कार्यक्रमाला जाऊ नका, तुमचे मंत्री बघा आणि मग जनतेला सांगा। म्हणून हे आंदोलन होतं। पेट्रोलची दरवाढ, डिझेलची दरवाढ, सोन्याची वाढ, सीएनजीची वाढ ही कुठेतरी अन्यायकारक चालली आणि सर्वसामान्य लोकांना जाचक ठरत आहे। म्हणून हे शिवसेना कोल्हापूर शहरच्या वतीनं आंदोलन होतं। आंदोलनात आम्ही एक बैलजोडी आणली होती इंधन वाचवायसाठी। जे आता मेसेज द्यायला लागलेत ना, त्याला एक विडंबनात्मक म्हणून बैलजोडी आणली होती आणि त्याच्यावर एक आम्ही काल्पनिक स्वरूपाचे पंतप्रधान केले होते की आमच्या जनतेला न्याय द्या पंतप्रधान साहेब। आजपर्यंत तुम्ही सगळी गाजरं दाखवली, पण आता गाजरं दाखवू नका, जनतेला न्याय द्या। हे खरं त्यामागचा उद्देश होता। तुम्ही अदानी अंदानीचे किशे भरायला लागलाय, जनतेकडे लक्ष द्या, नाहीतर या देशाची वाट लागेल। या आजचा आंदोलनाचा मुख्य होता। देश आर्थिक संकटात निघालेला आहे, अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे आणि भारताचे पंतप्रधान 10 वर्षानंतर जागे झालेले आहेत। ज्या पद्धतीने त्यांनी कोरोनामध्ये थाळ्या वाजवा म्हणून सांगितलं, त्या पद्धतीने सांगतात सोने खरेदी करू नका, चांदी खरेदी करू नका, पेट्रोलची काटकसर करा, रुपयाचं अवमूल्यन होते। या सरकारला, या नरेंद्र मोदीचं हे केंद्र सरकार जबाबदार आहे। निवडणुका होईपर्यंत नरेंद्र मोदी शांत बसले आणि आता 3 रुपयाची पेट्रोल वाढ, 3 रुपयाची गॅसची दरवाढ, सीएनजीची आणि डिझेलची दरवाढ ही जनतेला असहाय्य करणारी आहे। म्हणून या ठिकाणी आमचे असं मत आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेला लागलेला जे ग्रहण आहे याची जबाबदारी स्वीकारून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा। यानंतर वाढत्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात मनसेकडून आज कोंढवा खुर्द येथील ज्योती हॉटेल चौकात जोरदार निषेध बैलगाडी आंदोलन करण्यात आले। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे। आंदोलनानंतर मनसे शहराध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी ताब्यात घेतले। मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचेच पूर्व समर्थक अमोल खुणे यांनी आता गंभीर आरोप केलेत। जरांगे पाटलांनी बैठकीत पैसे देऊन गर्दी जमवली, तसंच समाजाला भावनिक करून लुटण्याचं काम केलंय असा आरोप करत खुणे यांनी व्हिडिओद्वारे सडेतोड उत्तर दिलंय। तसंच माझ्याकडे पुरावे आहेत, दोषी आढळल्यास समाजात त्यांना धडा शिकवेल असा इशाराही अमोल खुणे यांनी दिलाय। पाहूयात। अशा माणसाच्या नादी लागलात, तो माणूस कुणाच्या 1 रुपयात मिंदा नाही आणि कुणाच्या 1 रुपयाची आशा नाही त्याला, आणि तुम्ही अमोल खुनेला टार्गेट करतात। चोट्टे आहे हो, अमोल खुने आहे का? लय पुढला रे, लय पुढला। तुमच्यासारखे आहे का असे चोट्टे? अमोलनी आहे का खिशात घेऊन फिरतोय खिशात?
आणि तुम्हाला एवढीच विनंती, तुम्ही आहे का, तुम्हाला कळकळीची विनंती अमोलची, तुमच्याकडे काय जेवढे प्रूफ आहेत तेवढे बाहेर काढा. कारण अमोल कोणी आहे का तुमच्यासारखं, आहे का असा समाज भावनिक करून, आहे का स्वतःच्या पोळ्या भाजीत नाही. बायकोकडे 2 लाखाचा मोबाईल, पोराकडे 2 लाखाचा मोबाईल, पुरीकडे 2 लाखाचा मोबाईल, बायकोला लाख 50 हजाराच्या साड्या, पोराला फिरायला 4 व्हीलर कॉलेजला. हे धंदे अमोल खुने करीत नाही. आणि ते तुमचा डायलॉग आहे ना, जिंकलो रे राजा हो तुमच्या ह्याच्यावर. अरे काय हे नाटकत, आणि किती दिवस तुम्हाला समाज भरकटायचा असा, किती उपोषण करायचे तर. अरे 2दा गुलाल उधळीला ना, आणि किती वेळेस गुलाल उधळायचा तुमचं ऐकून. तुमची काय शक्ती तेवढी एक वटा. आणि ते हानिक एक डायलॉग आहे ना कोणता, कुकूपासून तयार आहे आलो तर तुझा नाही तर समाजाचा. काय हे डायलॉग, अरे बास करा ना आता. तुमच्याकडे काय जेवढे प्रूफ तेवढे अमोलचे ओपन करा. अमोल खुने शिक्षा भोगायला तयार आहे. मला माहिती ना तुम्हाला कोणाचा सपोर्ट आहे काय. बघू इलेक्शन आल्यावर तुम्हाला आहे का एक पक्ष, काय आमदार खासदार काय मंत्री तुम्हाला सपोर्ट करतात, पण अमोलच्या पाठीमागं कोणीच नाही. आणि तुमच्या काय शक्त्यात ना जेवढ्यात तेवढे एक वाटा अमोलच्या नादी लागायला. कारण अमोलने आहे का एवढा मोठा त्याग केलाय, आणि अमोल आहे का हे सारे चोटे उघडे पाडायचे, त्याच्यामुळे आहे का ह्याच्यामध्ये काही बी होऊ शकतोय. आणि तुम्हाला अमोल असा संपत नाही. तुम्ही अमोलची सुपारी द्या, अमोलला गोळ्या घाला, मग अमोल खुनेचा आहे कसं अस्तित्व संपन. पण बाबा हो, असं माझ्या नादी लागू नका. तुम्हाला मारायचं तर जीव मारा मला. आणि तुम्ही माझ्या अंगावर 10-5 जण घालता, त्याच्यातले 4 जण तरी अमोल खाईन. एवढा अमोल बेकार आहे. आणि हे तुम्हाला मनोज जरांगे माहिती बरं का. अमोल आरोपीला कोर्टात तोडतोय आणि शिरपा चिंदमला जेलमध्ये मारतोय म्हणल्यावर अमोल किती पुढला असन ह्या गोष्टीचा विचार करा. अमोल खुनेचा नादी लागू नका. तुम्हाला काय ह्या चोट्या टीमला आहे का अमोलच्या नादी लागायचंय तेवढं लागा. अमोल खुने आहे का तुमच्या बापाला बी भेट नाही. ओपन चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज. जय शिवराय. नवी मुंबई विमानतळ आणि त्याच्या अनुषंगाने उपलब्ध होणाऱ्या रोजगारात स्थानिक तरुणांना आता संधी मिळावी यासाठी शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी पुढाकार घेत अलिबागमध्ये विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू केले. उद्योग आणि सेवा क्षेत्रात संधी असून प्रशिक्षणाअभावी रायगडातील तरुण मागे राहू नयेत यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. प्रशिक्षणानंतर या तरुणांना नोकरी उद्योगाची संधी मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार असल्याचं देखील चित्रलेखा पाटील यांनी सांगितलं. त्याच्यात महागाई एका वेगळ्या टोकाला जाते आणि बेरोजगारी तर आहेच. मग अशा वेळेस एक जागरूक नागरिक, एक जागरूक एज्युकेशनलिस्ट, एक कार्यकर्ती म्हणून आम्ही हे काम करतो आहे की जेणेकरून आता जे नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत एअरपोर्टमध्ये त्याच्यासाठी मुलांना योग्य ते ट्रेनिंग देणं आणि त्यांना त्या एअरपोर्टची दालनं ओपन करून देणं हे या PNP एज्युकेशनचा आणि ISPचा प्रयत्न आहे. गेल्या 2 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाबाबत विविध माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या प्रसारित होत आहेत. काही माध्यमांकडून पक्षामध्ये अस्थिरता असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप आता पक्षाच्या अनेक नेत्यांकडून करण्यात येतोय. 2 राष्ट्रवादी पक्षांची कार्यपद्धती वेगळी असताना देखील जाणीवपूर्वक नकारात्मक वातावरण निर्माण केला जात असल्याचा दावा पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी केलाय. अजितदादांच्या निधनानंतर काही लोक अकस्मापोटी पक्षात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. तर या सर्वांमागे नेमकं कोण आहे याची सखोल चौकशी करावी लागेल. ब्रेकिंग या शीर्षकाखाली वेगवेगळे माध्यम वेगवेगळ्या बातम्या लावत आहेत. गेली 2 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांच्याविषयी बातम्या घेत आणि एक बातमी तर अशी आली की राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पारदादा पवार यांच्याविषयी तक्रार काही नेत्यांनी आदरणीय पवार साहेबांकडे दिली. खरं तर माध्यमांना हे माहिती आहे की 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे वेगवेगळ्या कार्यपद्धतीवर काम करणारे पक्ष आहेत. त्याच्यामुळे हे असं नेगेटिव्ह नरेटिव्ह पसरवण्याचं काम माध्यम करत आहेत. पण या माध्यमांच्या मागे कोण आहे याच्या शेवटापर्यंत आम्हाला सगळ्यांना जावं लागेल. कारण अजितदादांच्या निधनानंतर सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं काम काही लोक अकस्मापोटी करत आहेत आणि याच्या खोलाशी आम्हाला जावं लागेल. साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह महाराज राजवाड्यात छत्रपती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. तर आज छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. 14 मे ते 18 मे दरम्यान सुरू असलेल्या या महोत्सवात शस्त्र प्रदर्शन, इतिहास व्याख्यानं आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवाचं आयोजन श्री छत्रपती शंभूराजे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलंय. आज 17 मे छत्रपती प्रतापसिंह महाराज
यांचा राज्याभिषेक दिन. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना शिवभक्तांना, शिवशंभू भक्तांना अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ शकते आजच्या या सुवर्ण दिनानिमित्त. खरं तर हे आमचं दुसरं वर्ष आहे छत्रपती महोत्सव जो आम्ही साजरा करत आहोत छत्रपती प्रतापसिंग हायस्कूलमध्ये. तर 14, 17 आणि 18 असे 3 दिवस मे मधले अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. 14 तारखेला छत्रपती शंभूराजे यांची जयंती असते. 18 तारखेला छत्रपती शाहू महाराज यांची देखील जयंती असते. आणि 17 म्हणजे आज आपण बघत आहात की छत्रपती प्रतापसिंग महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे. तर आपण आज प्रतापसिंह वाड्यामध्ये उभे आहोत आणि खूप सुंदररीते सर्व सहकारी शिवशंभू भक्त यांच्या मदतीने आपण हा अभिषेक पार पाडलेला आहे. मी सर्वांना परत एकदा शुभेच्छा देऊ इच्छिते. यानंतर अमरावतीतील गोरक्षण इथं काँग्रेस नेता ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांचा वाढदिवस गुळतुळा कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी पेट्रोल डिझेल टंचाई आणि नीट पेपर फुटी प्रकरणावरून देखील केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार त्यांनी टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असून गृह विभाग झोपला आहे असा आरोप करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकच पद सांभाळावं अशी मागणीही यशोमती ठाकूर यांनी केली. खरं हे सगळ्यांचं प्रेम आहे. मी काय आज आमदार नाही आहे, नाही काही कोणत्या पदावर आहे, पण सगळे प्रेम करणारी मंडळी जी आहे ते गुळतुला आणि गोरक्षण या ठिकाणी होत असतं दरवर्षी. आणि आपण गोमातेला गुळचं इथे प्रसाद त्यांचा आपण घेत असतो आणि त्यांनाही त्या ठिकाणी अर्पण करत असतो. आता प्रार्थना एवढीच केली की माझा देश चांगला राहो, सर्वधर्म समभाव राहो. काही लोकांना देशातले लोक चालत नाही, पण पेट्रोलसाठी बाहेरचे लोक चालतात, काही समाजाचे जातीचे चालतात. हे असं व्हायला नको. आपला देश एकत्र राहून एकत्र आपण गोडी गोमानं राहिलो पाहिजे अशीच प्रार्थना आहे. साहेब, पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली आणि मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही आमचा तापमान होता, काय नेमका मेसेज जाईल काय आहे, काल विषय असा आहे की जेव्हा ज्या गोष्टी करायला पाहिजे तेव्हा त्या गोष्टी केल्या नाहीत. त्यांच्यासाठी इलेक्शन महत्त्वाचं होतं आणि राक्षसी त्यांना यश मिळाल्यानंतर आत्ता ते देशाचा विचार करतात. पण आदरणीय राहुल गांधी म्हणतात मी 100 इलेक्शन वाढलो तरी चालेल, पण मी माझा दृष्टिकोन मानवतेच्या हिशोबानंच ठेवेल. तर आपण दिसतोय की आज आपल्याला जे 18 दिवसाचं फक्त डिझेल पेट्रोल आपल्या देशात राहिलेलं आहे, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आत्ताचं सरकार आणि आत्ताचे पंतप्रधान आहेत. अपराधी जे पकडले गेले त्या 9 पैकी 5 अपराधी हे महाराष्ट्राचे आहे. महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री झोपलेली आहे. त्यांना कळलं नाही काय की एवढे मोठे गोंधळ होत आहेत आणि तरीही मुख्यमंत्री ॲरोगेंटली या सगळ्या गोष्टी माझ्याच ताब्यात राहायला पाहिजे याचा अट्टहास करतायत. त्यांनी एक तर मुख्यमंत्री व्हावं, नाही तर होम मिनिस्टर राहावं. ही एक जनतेची मागणी आहे. चिमुकल्यांवर अत्याचार होतोय, रोज दिन दहाडे त्या ठिकाणी मर्डरर्स होत आहेत आणि नीट परीक्षा 22-23 लाख लेकरांच्या आयुष्यासोबत तुम्ही खेळताय आणि जे जिहाद बोलतायत. आता ही पेपर फुटीमध्ये जिहाद नाही झालाय का? यानंतर जळगावमध्ये कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. या सोहळ्यात 6 जोडप्यांचा थाटामाटात विवाह संपन्न झाला असून वधूवरांना संसारोपयोगी भेटवस्तू देखील देण्यात आल्यात. गोरगरीब गरजू लोकांसाठी आधार देण्यासाठी प्रतिष्ठान गेल्या 4 वर्षांपासून मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करत आहे. पुढील वर्षी हा विवाह सोहळा खानदेशस्तरीय करण्याचा प्रतिष्ठानचा संकल्प सुद्धा आहे. यानंतर गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात प्रशासनाच्या कथित हलगर्जीपणाचा फटका शिवणी गावातील शेकडो गरजू नागरिकांना बसल्याचा आरोप करण्यात आलाय. डेटा एंट्रीतील त्रुटी, तब्बल 200 पात्र लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहिल्याचा गंभीर आरोप केला गेलाय. मिळालेल्या माहितीनुसार वर्ष 2022 आणि 2021 मध्ये ग्रामपंचायतीमार्फत गरजू कुटुंबांची यादी तयार करण्यात आली होती. मात्र डेटा एंट्री ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे अनेक पात्र लाभार्थी अपात्र ठरल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे खऱ्या गरजू नागरिकांऐवजी एका शिक्षकाला पात्र ठरवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. मी संतोष केशवराव सती सहारे.
प्रशासक ग्रामपंचायत शिवनी. माझ्या गावाला कमीत कमी 5-6 वर्षापासून एकही घरकुल मिळालेली नाही. याचं कारण म्हणजे सिस्टम बाह्य झाली होती. माझ्या गावची जी सिस्टम बाह्य झाली होती हे शासनाला माहीत होता. तालुक्यामध्ये 4 गावं असे आहेत की ज्यांना 5-6 वर्षापासून घरकुल मिळाले नाही आहेत. इतर गावांना 200च्या वर 300च्या वर घरकुल मिळाले आहेत आणि आमच्या गावाला मात्र 36 घरकुल मिळाले आहेत. तर शासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या अडचणीवर मात करण्याकरिता शिवनी गावाकडे लक्ष देण्यात यावे, तसेच 4 गावांकडे लक्ष देण्यात यावे. आत्ताच मागील महिन्यामध्ये 24/4/2026ला DRDA गोंदिया इथे एक पत्र दिला होता आणि त्यांना त्या पत्रामध्ये लिहिला होता की मला एका आठवड्याच्या आत याविषयी माहिती देण्यात यावी. परंतु आज 15 दिवसाच्या जवळजवळ लोटून गेले आहेत, तरी पण कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही आहे. जर माझ्या गावचे लोक माझ्यापासून अपेक्षा बाळगत असतील आणि त्या अपेक्षावर मी खरी उतरत नसेन आणि माझ्या गावचे नागरिक रस्त्यावर येण्यास मजबूर असतील, मोडक्या तोडक्या घरात राहायला मजबूर असतील आणि त्यांच्या मुलाबाळांची जीवहानी होण्याची अगर शक्यता असेल तर अशात मी माझी मागणी पूर्ण करण्याकरिता आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा ह्या पत्रामध्ये लिहिलं होतं. तरी पण याची कोणीही दक्षता घेत नाही आहे, याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे. हे आम्ही सांगत नसलो तरी शासनाला, कर्मचाऱ्यांना, शासकीय अधिकाऱ्यांना सगळं माहीत आहे की आमगाव तालुक्यातून 4 गावांना 5 वर्षापासून 6 वर्षापासून एकही घरकुल नाही मिळाली आहे. तरी पण याच्यावर तोडगा काढण्याकरिता कोणतीही क्रिया, कोणताही हे करताना दिसत नाही आहेत. पंतप्रधान घरकुल योजना म्हणून आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. परंतु माझ्या गावात 7-8 वर्षापासून, 5-7 वर्षापासून एकही घरकुल मिळालेली नाही आहे. तरी शासनाला माझी आवर्जून अशी विनंती आहे की त्यांनी या समस्येकडे लवकरात लवकर लक्ष द्यावा. लवकरात लवकर याविषयी आम्हाला कोणत्या तरी प्रकारे माहिती देण्यात यावी. माझं नाव जोशीराम हरिदास सती सहारे. मी शिवनी या गावी राहतो. आम्ही कितीतरी वेळा फॉर्म भरलेला आहे, पण आमच्या गावाला हे अजूनही काही शासनाकडून मिळालं नाही आहे. हे आमचं घर सध्या राहण्यासारखं नाही आहेत, पण आम्ही राहून राहिलो. केव्हा का होईल याचं काही सांगता नाही येत, काहून का घरामध्ये राहण्याची परिस्थिती नाही आहे. तरी शासनानं आम्हाला मदत करून आम्हाला झोपडी द्यावी, हे आम्हाला गरजेचे आहे. शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची आता गर्दी वाढली आहे. महाबळेश्वरमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टी असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे आणि आता यातच वाहतूक कोंडीचा फटका मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना देखील बसलाय. ते वेण्णालेक भागात वाहतूक कोंडीत अडकल्याची माहिती मिळते. यानंतर इंदापूर तालुक्यातील मदनवाडी इथे विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे सुपर गादी सेंटर या दुकानाला भीषण आग लागून संपूर्ण दुकानच जळून खाक झालंय. या आगीत अंदाजे 10 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मालाचं नुकसान झालंय, तर दुकानाचा कोणताही विमा नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र नुकसानग्रस्त दुकानदाराने आता शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. पाऊस वगैरे काय नाहीये, तापमानामुळे वायर गरम होऊन शॉर्ट सर्किट झालंय आणि इथं कारागीर काम होतं. आमचं एक 10-12 लाखाचा माल आहे इथं, सगळं मटेरियलचं. काय तुमची मागणी काय, तर प्रशासनाने नेमकी मागणी काय शासनाने आमचं नुकसान थोडे मिळावं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. नुकसान 10-12 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि आम्हाला शासनाकडून मदत मिळावी, आम्हाला सहकार्य शासनाकडून मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे. आम्हाला मदत करावी सगळ्यांनी. 10-12 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे. मला आताच आला होता 2 दिवसापूर्वीचा. त्याचे पावत्या वगैरे सगळे आतमध्येच होते, सगळं जळून गेलेले. आणि नंतर अत्यंत धक्कादायक बातमी आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यात एका तरुणाला बँकचं जे कर्ज आहे ते फेडता येत नसल्याने तरुणाने 28 ऑगस्ट 2025ला स्वतःचाच मृत्यू झाल्याचं भासवून घेण्यासाठी आपल्याच मित्राची हत्या करत त्याच्या मृतदेहाला स्वतःचे कपडे घालून घेत खिशाला आपलं आधार कार्ड आणि पर्स ठेवत मृतदेहाला आमगाव तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई हावडा रेल्वे रुळावर ठेवत रेल्वे गाडीच्या धडकेत आपला मृत्यू झाल्याचं नाटक घडवून आणलं. तब्बल 8 महिन्यांनंतर बँकेचं कर्ज माफ झाल्याने
तरुणाने आपल्या वडिलांच्या मोबाईलवर फोन करत मी स्वतः जिवंत असल्याचं सांगितल्याने आमगाव पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास करून घेत अंतिम खुटेले याला ताब्यात घेतलंय. आमगाव येथे अपराध क्रमांक 342/2026 कलम 103(1) 238 BNS नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याची हकीकत अशी आहे, यातील आरोपी अंतिम ओमप्रकाश खोटोले याने त्याच्या गावातील राहणारा चंद्रकुमार श्रीकृष्ण सराटे याला घटना तारखेवेळेला दारू पाजून बामणी रेल्वे पटरीवर आणले. तेथे गमच्याने त्याचा गळा आवळून त्याला जीवे ठार मारले. त्यानंतर यातील आरोपीने मृतकाच्या अंगात स्वतःचे कपडे घातले आणि स्वतःचा पर्स, ATM कार्ड, आधार कार्ड अशी ओळख पटवणारी कागदपत्रे त्या पर्समध्ये ठेवून मृतक याचं प्रेत उचलून रेल्वे पटरीवर टाकले. हा जो खून आहे यातील आरोपीने त्याच्यावर असलेले कर्ज माफ होईल या उद्देशाने केले. त्याला असा बनाव करायचा होता की जणू काही तोच मरण पावलेला आहे. किती कर्ज होतं त्याच्यावर, काय तपास? त्याच्यावरती 5 लाखाचं कर्ज होतं. ते त्याने पोल्ट्री फार्मसाठी ते घेतलं होतं. हे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे. कशा पद्धतीने आपण आरोपीपर्यंत पोहोचलं? 8 महिन्यानंतर आपल्या हाती लागले आरोपी. सदर याच्यामध्ये पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मर्गामध्ये पोलीस तपास करत होते. पोलिसाला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि आपली मागणी म्हणजे तेच सर, जे त्यांना आता जे घरून घेऊन गेलो म्हणते त्या व्यक्तीने आता घरून घेऊन गेलं नाही. कारण की त्या तारखेस आता तो आपला घरचा मोठा भाऊ त्या तारखेस आता घरी होताच नाही. हा घरून घेऊन गेल्याच्या जो त्याचा जो आरोप आहे हा खोटा आहे. एकट्यानं मारलो म्हणते तो पण चुकीचा आहे. एकट्यानं मारण्यालायक तो व्यक्तीने 1-2 जणाला पेलण्यालायकचा नव्हता. काय मागणी करून राहील तुम्ही आता तपासासंदर्भात? आपल्या आता तपासासाठी आता त्याची आता कसून आता चौकशी व्हायला पाहिजेत आणि जे आरोपी आहेत त्याची जे कडी आहे त्यांची ते पण आता भेटायला पाहिजेत. आणि ह्या प्रकरणाची आता CBIची आता मागणी पोलीसच्या अपेक्षा SP साहेबांकडून आता करावा अशी आम्ही आता मागणी करत आहोत. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.